प्रॉब्लेम नंबर 4. तर आपण सिक्वेन्स काय करतोय असं, तर जसं डिफिकल्टी लेवल आहे तसं क्वेश्चन घेतो आपण. ठीक आहे, बघा काय दिलंय. फॉलोइंग इज द रिसिडेंट पेमेंट अकाउंट ऑफ पर्निल स्पोर्ट्स क्लब पुणे. स्पोर्ट्स क्लबचं रिसिडेंट पेमेंट अकाउंट दिले आपल्याला. अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच ऍडजस्टमेंट्स गिवन बिलो. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तुम्ही बनवायचे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. 31 मार्च 2019 जर इयर एंड डेट असेल तर हे वर्ष तुमचं स्टार्ट कधी होईल? 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019. म्हणजे हे 18-19 आहे. शॉर्टकट मध्ये याला 18-19 समजलं. म्हणजे करंट इयर आपलं 18-19 आहे. अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. ठीक आहे, बघू काय दिले रिसिप्ट साईडला. ओपनिंग बॅलन्स आहे. हा ओपनिंग बॅलन्स फक्त कॅपिटल फंड काढण्यासाठी करतो यूज आपण. हे कॅपिटल फंड कधी जर लास्ट इयरची बॅलन्स शीट बनवायची असेल तर. इतर ठिकाणी त्याचं कुठं पोस्टिंग होत नाही. लास्ट इयरची बॅलन्स शीट बनवायची असेल तरच त्याचा उपयोग करतो आपण, बाकीकडे पोस्टिंग होणार नाही. सबस्क्रिप्शन मध्ये इम्पॉर्टंट आहे बघा. सबस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला 3 वर्षांचे सबस्क्रिप्शन दिले ते. मी आताच सांगितलं तुम्हाला आपलं करंट इयर कुठलं आहे 2018-19 आणि सेपरेट दिलं त्यामुळे फक्त करंट इयरचं सबस्क्रिप्शन इन्कमला जाईल, बाकीचं जाणार नाही. रिझन सांगतो त्याचं. 16-17 16-17 म्हणजे कुठलं वर्ष झालं? मागचं वर्ष, त्याच्या मागचं वर्ष, बरोबर आहे. 17-18 कुठलं झालं? लास्ट इयर. आणि 18-19 करंट इयर. 16-17 मागचं वर्ष, त्याच्या मागचं वर्ष. हे दोन्ही पण इन्कम जरी पैसे त्यांच्या करंट इयर मध्ये मिळाले तरी इन्कम हे आताचा करंट इयरची इन्कम आहेत का? नाहीये. हे कुठल्या वर्षाची इन्कम आहे? त्या वर्षांची इन्कम, म्हणजे मागचं वर्ष, त्याच्या मागचं वर्ष त्यांची इन्कम आहे. त्यामुळे इन्कम साईडला जाणार नाही. फक्त 18-19 इन्कमला जाणार, कारण हे करंट इयर आहे. समजतंय? समजलं. मग आता या 16-17 आणि 17-18चं काय करायचं हे पेंडिंग राहतं. याला इम्पॉर्टंट मार्क आहे. याचं काय करायचं हे मी सांगतो. आतापर्यंत फक्त 18-19 करंट इयर इन्कम साईडला घ्यायचं, एवढं लक्षात घ्या. डोनेशन्स काही सांगितलेलं नाही सध्या तरी, हा इन्कम म्हणून ट्रीट करू आपण. एंट्रन्स फीज इन्कम आहे. लाईफ मेंबरशिप फी आणि ब्रॅकेटमध्ये सांगितलं रेव्हेन्यू. रेव्हेन्यू म्हणजे इन्कम. आणि टुर्नामेंट रिसिट्स. स्पोर्ट्स क्लब आहे, त्यांनी काही टुर्नामेंट वगैरे अरेंज केले असतील त्यासाठी त्यांना पैसे मिळाले, इन्कम आहे. आता यांनी जमा केलेले पैसे वापरले कशासाठी? तर बँक ओव्हरड्राफ्ट ब्रॅकेटमध्ये दिले रिपेड. बँक ओव्हरड्राफ्टचा अर्थ काय सांगितलं होतं मी? बँकेचं लोन आहे एक प्रकारचं. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे ते रिपेड केलंय, म्हणजे परत पैसे केलेत बँकेचे लोनचे. बँक लोन 32,000चं रिपेड केलंय, म्हणजे आपल्याकडे स्टार्टिंगला बँक लोन असलं पाहिजे, बरोबर आहे. बँकेचं लोन परत केलंय म्हणजे लायबिलिटी साईडला कमी होईल. ठीक आहे, याला एक इम्पॉर्टंट मार्क करा. हे कसं पोस्टिंग कुठं होणार याचं मी सांगतो. सॅलरीज बोला. एक्सपेंडिचर इलेक्ट्रिकल चार्जेस, एक्सपेंडिचर म्युन्सिपल टॅक्सेस. काय ऍसेट एक एक्सपेंडिचर आहे. एक्सपेंडिचर परचेस ऑफ स्पोर्ट मटेरियल. स्पोर्ट मटेरियल काय ऍसेट आहे? स्पोर्ट्स क्लब साठी स्पोर्ट मटेरियल ऍसेट झाली. जनरल एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर. बिलियर्ड एक्सपेन्सेस. आता बिलियर्ड काय प्रकार आहे माहिती? ते पिक्चर मध्ये वगैरे दाखवतात ना, तो बॉल असतात आणि ते स्टिकने बॉल मारायचं, त्याला स्नूकर म्हणतात, त्याला म्हणतात बिलियर्ड एक्सपेन्सेस. हा एक्सपेंडिचर आहे. स्पोर्ट्स क्लब आहे म्हणजे त्यांच्याकडे तोही असेल स्पोर्ट्सचा प्रकार. त्यानंतर रिपेअर्स टू ग्राउंड. ग्राउंडला रिपेअर केलंय, एक्सपेन्सेस काय ऍसेट आहे? एक्सपेन्सेस आहे. टुर्नामेंट एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस आता इथं बघा कॉमन आले, टुर्नामेंट इन्कम आणि टुर्नामेंट एक्सपेन्सेस. टुर्नामेंट रिसिट्स. टुर्नामेंट रिसिट साठी किती पैसे मिळाले आपल्याला? 60,000. आणि त्यापैकी किती खर्च केला आपण? 50,000. म्हणजे नेट इन्कम 10,000 इन्कम साईडला आउटरला दाखवायचा. टुर्नामेंट रिसिट्स त्यातून लेस टुर्नामेंट एक्सपेन्सेस, आउटरला 10,000. त्यानंतर बॅलन्स कॅरेट डाऊन. कुठं जाणार बॅलन्स कॅरेट डाऊन? ऍसेटला. ओके, म्हणजे आतापर्यंत बाकी तर समजलंय. 2-3 पॉईंट पेंडिंग ठेवायला लागले. ते 16-17 आणि 17-18चं काय करायचं आणि बँक ओव्हरड्राफ्टचं काय करायचं, हे 2-3 पॉईंट वेगळे आहेत. ऍडजस्टमेंट सांगितलंय 50% डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड. हे आपण लहानपणापासून करतोय, बरोबर आहे का? बिल्डिंग फंडचं डोनेशन काय केलं पाहिजे? डोनेशन मधून लेस केलं पाहिजे. आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला दाखवलं पाहिजे. बिल्डिंग फंड आधीचा असेल तर त्यात ऍड, नसेल तर फ्रेश लिहायचं बिल्डिंग फंड. 70% एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. ही पण बरेच दिवसापासून करतो ऍडजस्टमेंट आपण. एंट्रन्स फी कॅपिटलाइज करायची म्हणजे काय करायला पाहिजे? एंट्रन्स फी मधून लेस सेकंड इफेक्ट कॅपिटल फंडला ऍड करायचं लायबिलिटी साईड. त्यानंतर सबस्क्रिप्शन 500 फॉर 16-17. 16-17 ते ₹500 सबस्क्रिप्शन आहे. आणि 1,000 फॉर 17-18.
17-18चे 1,000 रुपये, 16-17 म्हणजे मागच्याच्या मागचं वर्ष, 17-18 म्हणजे मागचं वर्ष. ह्या दोघांचा काय प्रॉब्लेम आहे, काय प्रश्न आहे, आर स्टील इन अरियर्स. इन अरियर्स शब्द मी तुम्हाला चार्ट मध्ये पण दिला होता. अरियर्सचाच अर्थ होतो आउटस्टँडिंग, समानार्थी शब्द आहे. म्हणजे आपल्याला आउटस्टँडिंगला आतापर्यंत काय काय शब्द केलेत, लास्ट प्रॉब्लेम मध्ये ड्यू होतं, बरोबर आहे. आउटस्टँडिंग, ड्यू, अरियर्स, टू बी रिसिव्ड, या सगळ्यांचा अर्थ एकच होतो, आउटस्टँडिंग आहेत. म्हणजे 16-17 जे वर्ष आहे तिचे 500 रुपये आणि 17-18चे 1,000 रुपये आणखी मिळायचे बाकी आहेत, आणखी आउटस्टँडिंग आहे. हे 16-17 आणि 17-18 हा इन्कम कधीच आहे, मागच्या त्या वर्षांचा इन्कम. इन्कमशी काही संबंध नाही, पण पैसे जरी मिळायचे बाकी असतील तर कुठे दाखवले पाहिजेत, ऍसेटला. ऍसेटमध्ये भेदभाव होत नाही कुठल्या वर्षाचे. इन्कम एक्सपेन्सेस फक्त करंट इयरचे बघतो आपण. ऍसेट कुठल्या वर्षाचे पैसे मिळालेचे असू दे, पैसे मिळणारे म्हणजे ऍसेटला जाणार, वर्ष कुठले असू दे, समजलं. म्हणजे हे पैसे जर तुम्हाला मिळायचे बाकी ते कुठे दाखवले पाहिजे आपण, ऍसेटला. याचा इन्कमशी काही संबंध आहे का, नाहीये. ऍसेटला का दाखवतोय, कारण पैसे मिळायचे बाकी आहेत कुठल्या वर्षाचे असू दे. फॉलोइंग आर द बॅलन्सेस अपियर्ड इन द बुक्स ऑन 1 एप्रिल 2018. 1 एप्रिल 18 म्हणजे वर्षाच्या सुरुवातीची डेट आहे, आपण यालाच लास्ट इयर म्हणू. वर्षाची सुरुवात म्हणजे मागचं वर्ष, ठीक आहे. काय काय होतं स्टार्टिंगला आपल्याकडे, ऍसेट्स आणि लायबिलिटीज. तर बिल्डिंग फंड होता. बिल्डिंग फंड ऍसेट आहे का लायबिलिटी आहे, लायबिलिटी आहे. बिल्डिंग फंड लायबिलिटी, कुठलाही फंड असेल लायबिलिटी आहे. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आहे, म्हणजे हे आपल्याला जे पेमेंट दाखवले त्यांनी इथं, तो सुरुवातीला जे लोन होतं तेच परत केलंय त्यांनी 32,000. लायबिलिटी जी होती आपल्याकडे स्टार्टिंगला बँक ओव्हरड्राफ्टची, त्याच पेमेंट केलंय. ते कसं पोस्टिंग करायचं सांगतो. लँड काय आहे, ऍसेट आहे. स्पोर्ट मटेरियल काय आहे, ऍसेट आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 16-17 आणि 17-18 त्या वर्षातलं आउटस्टँडिंग सांगितलं सुरुवातीला किती होतं. तर सुरुवातीचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन पण ऍसेट आहे आणि 17-18चे मिळायचे बाकी होते, हे पण ऍसेट आहे. पण कधीची ऍसेट आहे, लास्ट इयरची. इथं कन्फ्युजन तुमचं कुठं होऊ शकतं, तुम्हाला आता आपले ह्या 16-17चे स्टार्टिंगला 2,500 मिळायचे बाकी होते, आता किती मिळायचे बाकी आहेत, 500 रुपये. म्हणजे आताच्या बॅलन्स शीटला किती दाखवणार, 500 रुपये. 17-18च्या अगोदर स्टार्टिंगला किती मिळायचे बाकी होते, 4,000. आता किती राहिले त्यातले शिल्लक, 1,000 रुपये, बरोबर आहे. म्हणजे आताच्या बॅलन्स शीटला तुम्ही हे 500 आणि 1,000 एवढेच दाखवायचे. मग यांचा उपयोग कुठे आहे, हे स्टार्टिंगच्या बॅलन्स शीट मध्ये उपयोगाला येणार. हे जी सुरुवातीची आपण बॅलन्स शीट बनवणार आहे तिथे यांचा उपयोग होणार आहे. ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये, ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये ऍसेट म्हणून दाखवायचे, ठीक आहे. आता आणखी एक पॉईंट इथं नोट करण्यासारखं आहे. 16-17चं त्यांचं म्हणणं स्टार्टिंगला 2,500 रुपये मिळायचे बाकी होते आणि शेवटी सांगतात फक्त 500 रुपयेच राहिलेत मिळायचे. म्हणजे किती मिळाले पाहिजे, सुरुवातीला म्हणते की 2,500 बाकी होते मिळायचे आणि आता म्हणते की फक्त 500च राहिले. म्हणजे किती मिळाले पाहिजे, 2,000 रुपये मिळायला पाहिजे. बघा रिसिट साईडला 2,000 मिळाले दाखवलेत का, ठीक आहे. त्यांनी 17-18चे किती सांगितले ते सुरुवातीचे आउटस्टँडिंग 4 आणि आता किती शिल्लक आहे म्हणतात 1,000. म्हणजे किती मिळायला पाहिजे, 3,000 रुपये आलेत का, इथं आलेत रिसिट साईडला 3,000. समजलं. म्हणजे ह्यांचा इन्कमशी काही संबंध नाही, या 2,000चा 3,000चा इफेक्ट होणार नाही, कारण आता इन्कम मध्ये त्यांचा काही चान्स नाही, करंट इयरचे नाही येते. फक्त राहिला प्रश्न दाखवायचे कुठले अमाऊंट, तर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपल्याला ऍसेटला दाखवायला पाहिजे. कुठलं दाखवायचं, आता करंट डेटला जे आउटस्टँडिंग आहे ते करंट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये आणि स्टार्टिंगला जे आउटस्टँडिंग होते ते स्टार्टिंगच्या बॅलन्स शीट मध्ये. समजलं. आपण ज्या वेळेला पोस्टिंग करू त्यावेळेला आणखी बरं सांगतो. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर, चालू वर्षाचे 8,000 रुपये मिळायचे बाकी आहेत. चालू वर्ष म्हणजे कुठलं आपलं वर्ष सांगा, कुठलं 18-19, म्हणजे इथं 5 नंबरची ऍडजस्टमेंट आहे याला. चालू वर्षाचे आउटस्टँडिंग म्हणजे याच वर्षाचं इन्कम आहे, त्याच्यामध्ये ऍड सेकंड इफेक्ट ऍसेटला. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल वॉज 8,000. तुमच्याकडे सगळ्यात शेवटी 8,000 रुपयांचं स्पोर्ट मटेरियल शिल्लक आहे, ऑन विच डेप्रिशिएशन इज टू बी चार्ज ॲट 12.5%. आपल्याकडे जे स्पोर्ट मटेरियल शिल्लक आहे ते कुठे दाखवणार आपण, ऍसेटला. हे 8,000 रुपये ऍसेटला दाखवायचे आणि त्याच्यामधून 12.5% मायनस करायचं डेप्रिशिएशन, ठीक आहे. ठीक आहे, सर पोस्टिंग चालू करू आपण. जे 2-3 पॉईंट एक्स्ट्रा आहेत ते नंतर वेगळे आहेत ते आपण लास्ट डिस्कस करू, जे आपल्याला येते ते अगोदर करून घेऊ. अशा प्रॉब्लेम मध्ये जिथं तुम्हाला ओपनिंग ऍसेट्स आणि लायबिलिटी दिल्यात 4 नंबर ऍडजस्टमेंट मध्ये, तर समजायचं की आपल्याला सुरुवातीची बॅलन्स शीट बनवायची. कॅपिटल फंड दिलाय का त्यांनी, नाही, कॅपिटल फंड आपल्याला काढायचं आहे. तर अशा प्रॉब्लेम मध्ये स्टार्टिंग करताना सुरुवातीचे जे बॅलन्सेस आहेत ते अगोदर लिहून घ्यायचे. म्हणजे बिल्डिंग फंड जो आहे
तो बिल्डिंग फंड अगोदर आपण लिहून घेऊ. इन द बुक्स ऑफ पर्निल स्पोर्ट्स क्लब पुणे. Income and expenditure account for the year ended 31st March 2019. Credit debit रुपीज मध्ये, इन्कम रुपीज मध्ये. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019. रुपीज, लायबिलिटीज रुपीज. ठीक आहे. स्टार्टिंगचा बॅलन्स दिलाय, तो स्टार्टिंगचा बॅलन्स आता करंट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये कुठे घ्यायचा नाही, आपण लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये. सबस्क्रिप्शन 16-17चं दिले, ते इन्कमला घ्यायचं का आता? नाही घ्यायचं. 17-18 मागचं वर्ष त्याचं घ्यायचं का इन्कमला? नाही घ्यायचं. 18-19 करंट इयर हे इन्कम साईडला जाईल बाय सबस्क्रिप्शन. $70,000 आणि त्याच्यामध्ये आउटस्टँडिंगचे काय ऍडजस्टमेंट आहे त्यासाठी आपण स्पेस ठेवले पाहिजे 2 लाईन. आता इथं ऍड लेस करायची काय गरज नाही, कारण सेपरेट दिले प्रत्येक वर्षाचं, त्यामुळे आपण लेस वगैरे करायची काही गरज नाहीये. त्यानंतर काय सांगितले त्यांनी? डोनेशन इन्कम आहे आणि 50% बिल्डिंग फंडचं आहे. मग डोनेशन इन्कमला जाईल बाय डोनेशन, त्यातलं 50% मायनस करायला लागणार आहे आपल्याला नंतर, त्यामुळे त्याला इनरला ठेवावं लागेल बाय डोनेशन 15,000. त्यानंतर काय सांगितलंय समोर? एंट्रन्स फी मध्ये पण कॅपिटलाइज करायची 70%, त्यामुळे इन्कम साईडला जाईल आणि कॅपिटलाइज करण्यासाठी स्पेस ठेवावं लागेल बाय एंट्रन्स फीज 1,700, कॅपिटलाइज करायची 70%. त्यानंतर काय सांगितलं त्यांनी? लाईफ मेंबरशिप फीज रेव्हेन्यू बाय लाईफ मेंबरशिप फीज ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट आउटर 17,000. त्यानंतर सांगितलंय टुर्नामेंट रिसिट्स. तर टुर्नामेंट रिसिट्स आपण इन्कम आहे आपला, इन्कमला लिहू, पण इथे एक लक्षात ठेवायचं, टुर्नामेंट एक्सपेन्सेस याच्यातून मायनस करून दाखवायचे, त्यामुळे याला इनरला ठेवू आपण. टुर्नामेंट रिसिट्स तुमच्याकडून जर घाई गडबडीत हे राहून गेलं, इन्कम मधून एक्सपेन्सेस मायनस करायचं, तरी काय चुकणार नाही, सरप्लस सेम येईल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त हे प्रेझेंटेशनचं एक प्रेझेंटेशनची पद्धत आहे असं दाखवायला पाहिजे. सेम कारणासाठीचा इन्कम आणि एक्सपेन्सेस. पेमेंट साईडला दिले बँक ओव्हरड्राफ्ट. तर आपण मी सांगितलेलं तुम्हाला स्टार्टिंगचे बॅलन्स अगोदर लिहून घेऊ. स्टार्टिंगला काय काय होतं आपल्याकडे बोला, ऍडजस्टमेंट नंबर 4 मध्ये बघा बिल्डिंग फंड होता 47,000. हा बिल्डिंग फंड आहे ना त्याच्या अगोदर. बिल्डिंग फंड दाखवायला लागेल आपल्याला लायबिलिटी साईडला, आणि नवीन डोनेशन्स मिळाले ते त्याच्यामध्ये ऍड करायला लागतील, त्याकरता इनरला ठेवायला लागेल त्याला. बिल्डिंग फंड 47,000, त्याच्यामध्ये नवीन डोनेशन्स ऍड करायचे. ते बँक ओव्हरड्राफ्ट कुठं दाखवू? लायबिलिटी काय ऍसेट आहे? लायबिलिटी आहे. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी साईडला. याचंही पेमेंट केलंय करंट इयर मध्ये, बरोबर आहे का? म्हणून याला इनरला ठेवायचं आणि पेमेंट केलेलं दाखवायचं, म्हणजे आउटरला काही शिल्लक राहणार नाही. त्यानंतर लँड होती आपल्याकडे 1,50,000 रुपयांची. लँड कुठं लिहू? ऍसेट साईडला. लँड 1,50,000. त्यानंतर स्पोर्ट मटेरियल स्टार्टिंगला होतं 30,000चं, आणि ऍडजस्टमेंट नंबर त्यांनी 6 मध्ये सांगितले. आता 30,000 शिल्लक आहे का? किती शिल्लक आहेत? किती रुपयाचे शिल्लक आहेत? 8,000चे शिल्लक आहेत. बघा ना, ऍडजस्टमेंट नंबर 6 मध्ये सांगितलंय. स्पोर्ट मटेरियल, आता तुमचं कन्फ्युजन इथं कसं व्हायला नाही पाहिजे. आपल्याकडे सुरुवातीला जमीन होती 1,50,000ची. जमीन काही झीज होणारी वस्तू आहे का? त्यामुळे त्याचा बॅलन्स तसाच राहतो. तर स्पोर्ट मटेरियल जे खेळाचं साहित्य ते कमी जास्त होत राहणार आहे. आता 30,000 रुपये सुरुवातीला होतं, पण त्यांनी आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय ना की शेवटी किती शिल्लक आहे? किती शिल्लक आहे? 8,000 आहे. म्हणजे 30,000 रुपये ऍज इट इज लिहायचे नाही, 8,000 लिहायचे. ते आपण ऍडजस्टमेंटच्या वेळेला करू. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे 16-17चं आहे, स्टार्टिंगला आहे. हे आत्ताच्या बॅलन्स शीटला येईल का 2,500 रुपये? आत्ताच्या बॅलन्स शीटला येतील का? हे नाही येणार, हे येणार नाही. आणि 17-18ची हे पण येणार नाही. आपण काय केलंय? फक्त बिल्डिंग फंड घेतलाय, बँक ओव्हरड्राफ्ट घेतलंय, लँड घेतलीये. स्पोर्ट मटेरियल येईल पण अमाऊंट त्याची बदलणार. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन पण येणार, पण त्यांची अमाऊंट बदलणार. ह्या स्टार्टिंगची अमाऊंट आहे, आपल्याला इयर एंडची अमाऊंट पाहिजे. समजलं?
त्यानंतर ठीक आहे, आता परत पोस्टिंगकडे येऊ आपण. रिसिट साईड झाली आपली, पेमेंट साईड. बँक ओव्हरड्राफ्ट 32,000चं पेमेंट केलंय तुम्ही. बँक ओव्हरड्राफ्ट आपल्यासाठी लायबिलिटी होती 32,000, त्याचं पेमेंट केलं म्हणजे तिथून लेस केलं पाहिजे त्याला. हे जे बँकेचं लोन होतं ते आपण रिपेड केलं. लेस रिपेड 32,000 म्हणजे आउटरला आले डॅश. 2 प्रॉब्लेम मध्ये गेले आतापर्यंत बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे लायबिलिटी आहे. करंट इयर मध्ये पेमेंट केलं की त्यातून मायनस करून आउटरला दाखवायचं. आणखी काय आता पेमेंट साईडला? सॅलरीज. सॅलरीज कुठं दाखवायला पाहिजे? एक्सपेंडिचरला टू सॅलरीज. ऍडजस्टमेंट आहे का त्याला? नाहीये. 10,000 डायरेक्ट आउटरला. त्यानंतर सांगितले इलेक्ट्रिकल चार्जेस टू इलेक्ट्रिकल चार्जेस 4,000 रुपीज. त्यानंतर सांगितले म्युनिसिपल टॅक्सेस टू म्युनिसिपल टॅक्सेस 2,700. स्पोर्ट मटेरियलचं पेंडिंग ठेवा. स्पोर्ट मटेरियलचं मी सांगतो तुम्हाला काय करायचंय. जनरल एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर 500. त्यानंतर सांगितले बिलियार्ड एक्सपेन्सेस. एक्झाम मध्ये समजा बिलियार्ड वगैरे असा शब्द आला कळालाच नाही, काय करणार? बिलियार्डच्या पुढे काय दिले? एक्सपेन्सेस. एक्सपेंडिचरला लिहून टाकायचं 3,000 रुपीज. रिपेअर्स टू ग्राउंड एक्सपेंडिचर आहे टू रिपेअर्स टू ग्राउंड 500 रुपीज. टुर्नामेंट एक्सपेन्सेस आपल्याकडे टुर्नामेंट रिसिट दाखवल्या ते, त्याच्यामधून हे मायनस करून दाखवू आपण. लेस टुर्नामेंट एक्सपेन्सेस. लक्ष दे. 50,000 म्हणजे आउटरला बरोबर नेट फिगर राहिली 10,000. समजलं? त्यानंतर बॅलन्स कॅरेट डाऊन कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक ऍसेट साईडला दाखवू आपण. कॅश इन हँड 7,000 आणि कॅश ॲट बँक 14,000. त्यानंतर जे ऍडजस्टमेंट आपल्याला जमते ते त्या करू. मग ज्या कॉम्प्लिकेटेड आहे त्यांच्या नंतर डिटेलमध्ये डिस्कस करू परत. 50% बिल्डिंग फंडसाठी डोनेशन आहे. काय करायला पाहिजे याचं? डोनेशन मधून लेस करू आणि सेकंड इफेक्ट बिल्डिंग फंडला ऍड करायचं. ठीक आहे, चला. लेस डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. किती येतील बरोबर? 15,000चे 50%. 7,500. 7,500 आउटरला 7,500. आणि बिल्डिंग फंड मध्ये तुम्ही मला ऍड करायला सांगितले. बिल्डिंग फंड मध्ये ऍड करतो. ऍड डोनेशन्स रिसिव्ड. एकाच ऍडजस्टमेंटचे इफेक्ट करताना दोन्हीकडे वर्डिंग वेगवेगळे. तिथं मायनस करताना आपण म्हणलं डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. आता बिल्डिंग फंडच आहे. इथं लिहिताना काय लिहिणार? डोनेशन रिसिव्ड. 7,500 म्हणजे 54,500 आले आउटरला. त्यानंतर 70% एंट्रन्स फी कॅपिटलाइज करायची. काय करू? एंट्रन्स फी मधून लेस करू. लेस कॅपिटलाइज 70%. किती येतील बघा अमाऊंट? एकच मिनिट. किती सांगितले? 1700 इंटू 70 00 7 7 49 4 7 1190 बरोबर आहे. याच्यामधून मायनस करणार 1190 रुपये म्हणजे किती राहतील? 1700तून 1100 गेले 600. 510 रुपये राहतील आउटर. आणि कॅपिटलाइज करायला लावली म्हणजे कॅपिटल फंडला ऍड केली पाहिजे. आपल्याकडे सध्या कॅपिटल फंडची अमाऊंट नाहीये. जस्ट लिहून ठेवू फक्त कॅपिटल फंड. हा काढायचा आहे आपल्याला कॅपिटल फंड. त्याच्यामध्ये ऍड एंट्रन्स फीज 1190 रुपये. त्याची टोटल इथं घ्यायला स्पेस ठेवू. त्यानंतर सबस्क्रिप्शन 500 फॉर 16-17 अँड 1,000 फॉर 17-18 आर स्टील इन अरियर्स. स्टील म्हणजे अजूनही आणखी यायचेच बाकी आहेत. त्याचे 500 रुपये आणि 1,000 रुपये आणखी म्हणजे आता पण बाकी असतील तर कुठे दाखवले पाहिजे? ते ऍसेटला. मग दाखवतो, पोस्टिंग करतो मी याचे ऍसेट साईडला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता 3 वर्षाचं आउटस्टँडिंग आहे त्यामुळे एकत्र हेडिंग टाकायचं आणि एका खाली एक दाखवायचं. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन
2016-17 16-17ची किती आउटस्टँडिंग आहे सांगा? 500 रुपये. आत्ताची फिगर, करंट बॅलन्स शीटला घ्यायची. 17-18चे 1000 आणि 18-19चं पण ऍडजस्टमेंट मध्ये काहीतरी दिलंय, त्याची आता लिहून ठेवतो सध्या, नंतर त्याची फिगर करू आपण. काय केलं 3 नंबर ऍडजस्टमेंटचं कळालं, इन्फॉर्मेशन आहे फक्त ती. 16-17 आणि 17-18चे आणखी काही पैसे मिळायचे बाकी आहेत तर ते ऍसेटला दाखवलं. समजलं? ऍड्रेस नंबर 4, फॉलोइंग आर द बॅलन्सेस अपीअर्ड इन द बुक्स ऑन 1 एप्रिल. सुरुवातीला काय काय होतं सांगितलं आपण, त्याची ऑलरेडी पोस्टिंग केली आहे. बिल्डिंग फंड लायबिलिटीला लिहिलंय, बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटीला दाखवले, लँड ऍसेट साईडला दाखवले, स्पोर्ट मटेरियल ऍज इट इज अमाऊंट घेतली नाही कारण स्पोर्ट मटेरियलची व्हॅल्यू त्यांनी सांगितली खाली वेगळी आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ही सुरुवातीची फिगर आहे. आपण आता करंट फिगर घेतली, म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आलं ऍसेटला पण करंट बॅलन्सची अमाऊंट घेतली आपण त्याची. ठीक आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर, चालू वर्षाचे आउटस्टँडिंग 8,000 आहेत. काय करायला पाहिजे याचं? कोला सबस्क्रिप्शन मध्ये काय केलं पाहिजे? ऍड आउटस्टँडिंग. $8,000 जे आउटरला येतील 78,000 रुपये. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे केला पाहिजे? ऍसेट साईडला. सेकंड इफेक्ट ऍसेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑलरेडी हेडिंग टाकले आपण, फक्त 18-19च्या समोर अमाऊंट लिहू 8,000, म्हणजे टोटल किती मिळायचे राहिले सबस्क्रिप्शनचे पैसे? 9,500 रुपये. ठीक आहे. आणि शेवटची ऍडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल वॉज 8,000 रुपये. स्पोर्ट मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक 8,000 आहे, त्याची डेप्रिशिएशन काढायची, ती ऍडजस्टमेंट वेगळी आहे. मला सांगा स्पोर्ट मटेरियल वापरलं किती रुपयांचं आपण? शेवटी आता कसं बघायचं आपण, 2-3 प्रॉब्लेम मध्ये केलं. ड्रग्स कन्झ्युम काढलं होतं काल परवा. स्टार्टिंगला किती स्पोर्ट मटेरियल होतं आपल्याकडे सांगा मला? सगळ्यांनी सांगा, कुठं सांगितले? 30,000. 4 नंबर ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले. काय किती होतं शिल्लक सुरुवातीला? 30,000चं. नवीन किती परचेस केले बघा? 50. पेमेंट साईडला दिले, म्हणजे 80,000 असायला पाहिजेत. शिल्लक किती आपल्याकडे सध्या? 8,000. म्हणजे वापरलं किती रुपयांचं? 72,000चं. हे 8,000 रुपये जायला पाहिजे ऍसेटला. आणि जे यूज केलं 72,000चं स्पोर्ट मटेरियल वापरलं आपण, ते कुठं दाखवलं पाहिजे? एक्सपेंडिचरला. एक्सपेंडिचर साईडला स्पोर्ट मटेरियल कन्झ्युम कसं काढलं आपण? 30,000 ही कुठली फिगर आहे? कशाची फिगर आहे 30,000? ओपनिंग स्टॉक, सुरुवातीचा स्टॉक. 50,000 कशाची फिगर आहे? ऍडिशन आहे, परचेज ड्युरिंग द इयर आहे. ऍडिशन ड्युरिंग द इयर म्हणा किंवा परचेज ड्युरिंग द इयर आहे. आणि 8,000 काय? क्लोजिंग स्टॉक. मग हाच फॉर्म्युला तिथं पण लिहायचा. तिथंही त्यांना कॅल्क्युलेशन करून दाखवायचं की स्पोर्ट मटेरियल कन्झ्युम कसं काढलं आम्ही? ओपनिंग स्टॉक घेतला, त्याच्यामध्ये परचेस केलेलं ऍड केलं, क्लोजिंग स्टॉक मायनस केला. एक्सपेंडिचरला असंच दाखवायचं, टू स्पोर्ट मटेरियल कन्झ्युम्ड. ओपनिंग स्टॉक होता 30,000चा. न्यू परचेस केले, ऍड ऍडिशन ड्युरिंग द इयर. $50,000 झाले 80,000 रुपये. त्यातले शिल्लक किती आहे? बोला की 8,000. 8,000 रुपये लेस क्लोजिंग स्टॉक 8,000 रुपीज, म्हणजे 72,000चे आपण यूज केले, ते बरोबर एक्सपेंडिचर साईडला आले. आणि जी शिल्लक आहेत 8,000 ते कुठं दाखवले पाहिजेत? ऍसेट साईडला. याचा सेकंड इफेक्ट होईल ऍसेट साईड. ऍसेटला आय थिंक ऑलरेडी दाखवले आपण, पण त्याच्यावरती डेप्रिशिएशन पण करायचं, त्यामुळे त्याला इनला घ्यायला लागेल, किंवा नाही दाखवलं, दाखवतो आता मी. स्पोर्ट मटेरियल 8,000. आता याच्यामधून डेप्रिशिएशन मायनस करायचं आपल्याला, ते ऍडजस्टमेंट येईल त्यावेळेला करू. 4 नंबर ऍडजस्टमेंट झाली. आय थिंक शेवटचीच ऍडजस्टमेंट राहिली आपली. डेप्रिशिएशन सांगितले 12.5%. लगेच करून टाकू. तेच डेप्रिशिएशन ऍट 12.5%. 12.5% जमतंय का काढायला आपल्याला? जमतंय का नाही जमत? जमतंय. 12.5 नाही जमत तर 12.5च्या डबल किती होतात? 12.5च्या डबल किती होतील? 25. 12 दुनी 24 आणि 50 1 रुपये, म्हणजे 25% झाले. 12.5चा पाडा येत नाही तर 25% काढा. 80,000च्या 25% किती होतील? 2 शून्य काढल्यानंतर 25 0 0 आणि 25 गुणिले 8 120 होतात. 1,200 रुपये झाले. 1,200 रुपये किती टक्के काढले आपण?
25. मग याचे निम्मे पाहिजेत आपल्याला. निम्मे किती झाले? कसं काढलं कळलं का? 12.5 जमणार नाही, पॉईंट आहे त्यामुळं 25 काढू, त्याचे डबल काढले 25 आणि घेताना अमाऊंट निम्मी घेतली त्याची. ठीक आहे, म्हणजे 600 रुपये डेप्रिशिएशन झाले याचं. म्हणजे 7,400 राहिले आउटरला. आणि डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट कुठे दाखवायचा? एक्सपेंडिचरला. टू डेप्रिशिएशन ऑन स्पोर्ट मटेरियल. $600 चालू होतं ना. चला, आता एक काम राहिले करायचं आपलं. सुरुवातीची बॅलन्स शीट बनवायची राहिली आहे आणि कॅपिटल फंड काढायचा राहिले. ठीक आहे, बॅलन्स शीट बनवायची वर्किंग नोट मध्ये. तर माझ्याकडे फॉर्मॅट नाहीये. वर्किंग नोट्स, कॅपिटल फंड ॲज ऑन 1 एप्रिल 2018. त्यासाठी बनवायची आपल्याला बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018. आता जरा थोडंसं रेषा समजून घ्या, सरळ येणार नाहीये. अमाऊंटचं एकच कॉलम इथं सफिशियंट आहे. लायबिलिटीज, याच्यात तर काहीच अवघड नाही. याच्यात त्यांनी सांगितलेलं फक्त ऍसेट्स आणि लायबिलिटीज ॲज इट इज कॉपी करायच्यात आपल्याला, बाकी काहीच करायचं नाही. अमाऊंट रुपीज, ऍसेट्स, अमाऊंट रुपीज मध्ये. आता काय काय ऍसेट्स आणि लायबिलिटी सांगितले ते बोलायचं पटपट. चला बोला, काय दिले सुरुवातीला? बिल्डिंग फंड आहे ना अगोदर. बिल्डिंग फंड कुठं दाखवू? लायबिलिटी साईडला. बिल्डिंग फंड 47,000. कॉपी पेस्टचं काम आहे फक्त. बिल्डिंग फंड 47,000. आणखी काय आहे? बँक ओव्हरड्राफ्ट ऍसेट आहे का लायबिलिटी आहे? लायबिलिटी आहे. बँक ओव्हरड्राफ्ट 32,000. हे आपण कधीची बॅलन्स शीट बनवतो एकदा सांगा मला? लास्ट इयरची. ह्याच्यातले फिगर ऍज इट इज सगळ्याच्या सगळ्या करंट इयरला येतील का? नाही येणार. करंट इयरच्या बॅलन्स शीटचं ह्याचं कन्फ्युजन करू नका. हे आपण सुरुवातीची बॅलन्स शीट बनवतोय. यातल्या काही फिगर चालू वर्षात बदलणार आहेत. जसे की सबस्क्रिप्शन आहे, सुरुवातीला होतं ते ठीक आहे, नंतर बदललं त्याची अमाऊंट. लँड 1,50,000 होती, कुठं दाखवायला पाहिजे? ऍसेटला. स्पोर्ट मटेरियल, ऍसेट्स, स्पोर्ट मटेरियल 30,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता इथं तुमचं कन्फ्युजन आहे असं मला वाटते. हे आउटस्टँडिंग दिलेले फिगर 16, 17चे 2,500, 17, 18चे 4,000 कधीच्या फिगर आहेत? लास्ट इयरच्या. आताच्या बॅलन्स शीट मध्ये यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे? यायला पाहिजे ना. मागच्या वर्षीची बॅलन्स शीट बनवतो, मागच्या वर्षी आउटस्टँडिंग होते का नाही तेवढे? मग दाखवायला पाहिजे ऍसेटला. मी मुद्दाम तुम्हाला उलट विचारलं की यायला पाहिजे का नाही, तुम्ही नाही म्हणणार होते. समजलं का घ्यायला पाहिजे? कारण सुरुवातीचे तेवढे पैसे राहिले होते. आपण बॅलन्स शीट सुरुवातीची बनवतोय. मी इथं दाखवणार आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. (2016-17चे किती होते मिळायचे बाकी? 2,500 आणि 17-18चे 4,000 रुपये. ठीक आहे, चला. आपण त्यांनी सांगितलेल्या ऍसेट्स लायबिलिटी लिहिल्या, पण मी एक सांगितलं होतं इथे एक ऍसेट ते मुद्दाम सांगणार नाहीत तुम्हाला. कुठली बरं? सुरुवातीला कॅश किती होती आपल्याकडं? हा ओपनिंग बॅलन्स म्हणजे काय? हा कॅश बॅलन्सच आहे. सुरुवातीचा ओपनिंग म्हणजे मागच्या वर्षीचीच कॅश आहे. हा घ्यायला विसरायचं नाही ऍसेटला. कॅश इन हँड 5,000 रुपये. ते कधीच येणार नाही तुम्हाला की सुरुवातीला कॅश 5,000 रुपये होती. ते आपण विसरायचं नाही घ्यायला. कॅश इन हँड 5,000 रुपये. चला, झालं काम. काय याच्यात अवघड आहे? फक्त ऍसेट्स लायबिलिटी लिहिल्या, क्लोज करायचं आणि कॅपिटल फंड काढायचं. किती टोटल होती याची? 180, 182, 180, 191, 191, 500. 191, 500 इकडची टोटल आहे. आणि क्रेडिटची टोटल किती होती? 70, 79,000. म्हणजे किती राहते बघा? 005. 11तून 9 गेले 2, 8तून 7 गेले 1. नाही चुकलं. 1,12,000 वरचं एक राहिलं ना तसंच. 1,12,500 बरोबर आहे का? 1,12, 182, 80 आणि 9, 91, 191,500 बरोबर आहे. कॅपिटल फंड किती आला म्हणजे आपला? 1,12,500. कसं काढलं नक्की कळालं सगळ्यांना? काय केलं नाही, ऍसेट्स लायबिलिटी लिहिल्या. ऍसेटची टोटल नेहमी जास्तच येणार. जो डिफरन्स राहिला तो कॅपिटल फंड आहे, लायबिलिटी मायनस केल्यावरती. मग इथे लिहिणार कॅपिटल फंड ₹1,12,500.
ब्रॅकेट मध्ये लिहायला विसरायचं नाही. शिल्लक राहिलेली रक्कम आपण कॅपिटल फंड म्हणून घेतली आहे, म्हणून त्याला म्हणायचं बॅलन्सिंग फिगर. समजलं? हा कॅपिटल फंड कुठं दाखवायचा? लायबिलिटी साईडला. कॅपिटल फंड लायबिलिटीला 1,12,500 रुपये. आता इथं मी थोडं स्पेस ठेवला नाही, तर ब्रॅकेट मध्ये लिहिलं पाहिजे वर्किंग नोट नंबर 1 तुम्ही लिहा. मी तर आता शॉर्टकट मध्ये लिहितो वर्किंग नोट नंबर 1. खाली एक जागा ठेवून लिहा वर्किंग नोट नंबर 1, 1,12,500. समजलं काय केलंय? ठीक आहे. आता क्लोज करायचं का काय पेंडिंग ठेवायला लावलं होतं? सबस्क्रिप्शन मध्ये कन्फ्युजन आहे का? सबस्क्रिप्शनचं कळालंय? सुरुवातीचे बॅलन्स सुरुवातीच्या फिगर सुरुवातीच्या बॅलन्स शीटला, आत्ताचे फिगर आत्ताच्या बॅलन्स शीटला. एवढं सिंपल आहे. आणि जे पैसे मिळालेत वर्षभरात ते मागच्या त्या वर्षांचे पैसे इन्कम आहेत, म्हणजे इन्कमशी त्याचा काही संबंध नाही. समजलं? एवढं सिंपल आहे. क्लोज करू आपण. किती होती टोटल याची? तर 80. 8 आणि 7 15 15. इथे एक सॉरी राहिला 10,000 झाले. 8 आणि 7 15. 15 आणि 7 22. 22,000. 500 500 1,000. 1,000 वरती किती? 10. 1,010. 1,13,010. 1,10,000. 1,12,000. 1,13,000. 1,13,010. एक्सपेंडिचरची टोटल किती होतीये? करा ना तुम्ही पण, मदत करा की मला जरा. 10 आणि 72. आणि इकडे किती आहेत? खाली काही नाही. 72 आणि 10 झाले 82. 4 आणि 2 6 6 आणि 3 9. 9 आणि 2 11. म्हणजे झाले 11,000 रुपये. वरती किती आहेत? 7 आणि 5 12. 12 आणि 5 17. 17 आणि 6 13. सॉरी 17 आणि 7 23. म्हणजे झाले 83,000. 83,000. हे किती? 11,000 आहे ना? सॉरी 92 93 95,300. बरोबर आहे का? 95,300. 93 आले. हा बा 14 2 16 16 आणि 3 19 19 आणि 70 89 91 91,000 हे झाले. तर 80. बरोबर आहे. सॉरी माझंच काहीतरी चुकलं. समजा हे 80 पाहिले. 4 आणि 2 6 6 आणि 3 9 9 आणि 2 11. 11,000 बरोबर आहे. 7 आणि 5 12. 12 आणि 5 17. 17 आणि 6 23. बरोबर आहे. किती आलं होतं तुझं? 93,300. बरोबर आहे. ठीक आहे. मायनस करून इन्कम जास्त आलाय आणि एक्सपेंडिचर कमी आलाय. करा बरं मायनस. मी तोपर्यंत लिहून ठेवतो इथं. करा मायनस. बोलू नका रे. मायनस करायला लावले. मायनस करा. किती? एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. किती म्हणताय? थांबा. 93. 6,700. आणि वरती 13. 13 आणि 6 19. 19,710. ए बस थोडं राहिले. कॅपिटल फंड मध्ये सरप्लस ऍड करणार. बरोबर आहे का? यांची दोघांची टोटल घ्यायची राहिली. किती होती? 1,13,690. सरप्लस ऍड करायचं याच्यामध्ये. ऍड सरप्लस. बोलू नका. किती आला होता सरप्लस आपला? 19,710. हर्षल बोलू नको. 1,23. 23 आणि 9 1,32
7 आणि 7 13, 1 33 300, 1 33 400, 133 400. चला बॅलन्स शीट टॅली होती का बघू. जेवढं काय आतापर्यंत केलंय बरोबर आलंय का. इकडे दोनच फिगर आहेत फक्त. किती होतील 1 33, 1 83, 1 87 900. ही साईड आली 1 87 900. ऍसेट साईड येते का तेवढी. 1 50, 57 64 74 78 78 आणि 9 85. 85 इथपर्यंत झाले. आणि वरती किती 5 आणि 4 9 900 रुपये. 1 87 900 चुकलं का. 2000चा डिफरन्स काय ते 50 60 1,60,000. 7 आणि 7 14, 14 आणि 4 18, 18 आणि 9 27. 900 बरोबर आहे. 1 87 900 बरोबर आहे. 1 87 900 ला तुमचा प्रॉब्लेम टॅली झाला. समजलाय का प्रॉब्लेम. काही समजलं नसेल याच्यामध्ये तर सांगा. मला असं वाटतं की 1-2 पॉईंट मध्ये तुम्हाला कन्फ्युजन असलं पाहिजे. आहे का कन्फ्युजन काय आहे का. समजलंय सगळं समजलंय ना. ठीक आहे. किती वेळ आहे 40. आणखी एक प्रॉब्लेम घेऊ आपण. हे तुम्हाला पीडीएफ पाठवतो. ठीक. एक प्रॉब्लेम होमवर्क देतो म्हणजे समजून सांगतो. फक्त इन्कम आणि एक्सपेंडिचर बनवायचंय. सिंपल प्रॉब्लेम आहे त्यामुळे म्हणतोय. तुम्ही असंही कंटाळा करताय कॉपी करायचा. काय झालं वेगळे आलो अमाऊंट. डेप्रिशिएशन कसं काय 8,000चे काय झालं. डेप्रिशिएशन वेगळं आलं का. बोला लवकर. टॅली केलाय प्रॉब्लेम इकडं. 8,000 इंटू 25 ना. 25 गुणिले 8 सॉरी 200 होते ते. 2,000 व्हायला पाहिजे आणि 1,000 डेप्रिशिएशन व्हायला पाहिजे. एक अमाऊंट याच्यामध्ये करेक्शन आहे. एवढं उशीर सांगताय. मगाशी सांगायचं ना. डेप्रिशिएशनची अमाऊंट 1,000 आहे म्हणजे एकच फिगर चेंज होईल. काय टेन्शन घेऊ नका. लगेच 2 मिनिटात टॅली करू आपण. इथं 7,000 झाले. इथे 1,000 केले तर काय होईल 400 रुपयांनी सरप्लस कमी होणार. 600चे 1,000 झाले म्हणजे 400 रुपयांनी सरप्लस कमी होणार म्हणजे 310 होतील. 1 19 310 1 19 310 100 1 23 23 आणि 9 32 33. 1,33,000 आणि तसे किती झाले 1 83 1 87 500 1 87 500 झाले. आणि इथे किती कमी झाले 400 डेप्रिशिएशन वाढलं म्हणजे 400 ने कमी होणार. बरोबर आहे. 1 87 500 ला टॅली होईल तुमचा प्रॉब्लेम. 400 रुपयाचा डिफरन्स पडला होता. ठीक आहे. चला करा कॉपी. नेक्स्ट घ्यायचं आहे का तुम्ही करणार का नक्की घरी आहे पूर्ण. इथंच देता ना. ठीक चला.